खालिद का शिवाजी या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलेलं आहे। गेले काही दिवस खालिद का शिवाजी या चित्रपटावरून वाद सुरू आहे आणि हा वाद आता शिगेला पोहोचलाय। या चित्रपटामध्ये शिवाजी महाराज आणि त्या संदर्भातील इतिहासाबाबत चुकीची विधानं केली आहेत असा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली होती। माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं याचं सेन्सॉर प्रमाणपत्र 1 महिना निलंबित केलं आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, खालिद का शिवाजी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय आणि आता या चित्रपटाचं सेन्सॉर प्रमाणपत्र सुद्धा 1 महिना निलंबित केलंय। काय नेमकं कारण आहे आणि सध्या चित्रपट कुठल्या स्थितीत आहे? आजच तो प्रदर्शित होणं अपेक्षित होतं। 8 ऑगस्टला त्याचं प्रदर्शन महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होणार होतं, परंतु वाद जो निर्माण झाला, एकतर शिवाजी महाराजांचे 17 अंगरक्षक मुस्लिम होते, रायगडावरती मशीद बांधली महाराजांच्या सैन्यामध्ये 30% मुस्लिम होते। या वादाच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळी मतं जेव्हा व्यक्त व्हायला लागली तेव्हा सरकारने या संदर्भामध्ये काहीतरी निर्देश दिलेले असावेत, कारण शेवटी केंद्रीय सेन्सॉर बोर्डाने जेव्हा 1 महिन्यासाठी चित्रपटाचं प्रदर्शन थांबवलं तेव्हा असं लक्षात येत आहे की आता हा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर त्याच्यानंतर कधीतरी हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो, कारण 1 महिना तर हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही। त्या लेखकांकडनं आणि निर्मात्याकडनं असं म्हटलं होतं की या चित्रपटातल्या प्रोमोमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा करू, आणि खरं तर ते त्यांच्या त्या अर्थाने पथ्यावरच पडलेलं आहे, कारण ज्या पद्धतीचा वाद निर्माण झालाय त्याच्यानंतर अनावश्यक वाद टाळण्यासाठी त्यांना काही दुरुस्त्या करायच्या होत्या, त्या दुरुस्त्या त्या करतील। आणि जर खरोखर या चित्रपटामध्ये जे प्रोमोमध्ये आहे तशा पद्धतीची गोष्ट असेल आणि इतिहासाची प्रताडणा झाली असेल, प्रतारणा, तर मग मात्र ह्या चित्रपटामध्ये आवश्यक ते बदल करून चित्रपट पुढं प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने काही होऊ शकतं। खालिद का शिवाजी आज प्रदर्शित होणारा चित्रपट आज होणार नाही हे तर निश्चित झालंय।